Greetings to you in the name of our Lord and Savior Jesus Christ. येशू ख्रिस्त आपला तारणारा या नावामध्ये आम्ही तुमचे स्वागत करीत आहोत. We at Living in Prophetic Times Ministries, आम्ही लिव्हिंग ॲट प्रॉफिटिक टाइम मिनिस्ट्रीज we are so encouraged and inspired आम्ही खूप प्रोत्साहित झालो आहोत by the response and the phone calls and emails that you regularly do. जो प्रतिसाद तुम्ही आम्हाला संपर्क साधून आणि ईमेलद्वारे दिला आहे त्याच्याद्वारे. As you are aware हे तुम्हाला जसे माहीत आहे that you can subscribe to our Facebook page, की तुम्ही आमच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करू शकता, Living in Prophetic Times, लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स, as well as subscribe to our YouTube channel. तसेच आमचे यूट्यूब चॅनल लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स जे आहेत त्याला देखील सबस्क्राईब करू शकता. And the same telecast which is there right now आणि जे प्रसारण जे आहेत जे सारखेच आहे तेच the same is uploaded on the Facebook page as well as on the YouTube channel. ते तसेच्या तसेच फेसबुक चॅनलवर आणि यूट्यूब चॅनलवर केलेले आहे. We would love to come and minister to you at your home as well. आम्हाला खूप आनंद होईल की तुमच्या घरी येऊन आम्ही आमची सुवार्ता करू शकेल, देवाची सुवार्ता करू शकेल. And we would want to counsel you from the Word of God. आणि आम्हाला तुम्हाला प्रोत्साहित करायला आवडेल देवाच्या शब्दातून, देवाच्या वचनातून. Thank you very much. आपले आभार मानतो आम्ही. Before we go ahead and study further from 1 Corinthians chapter 13, पहिले करिंथकरास याचा 13वा अध्याय याकडे आपण वळण्याआधी we have learned till now, आम्हाला असे समजले आहे की we were trying to define what is true love. आपण याची प्रस्तावना किंवा या शब्दाचा अर्थ शोधत होतो की खरं प्रेम म्हणजे काय आहे. Then we wanted to understand what the world needs now. नंतर आपण पाहिले की जगाला सध्या कशाची गरज आहे. Then we tried to understand what my city needs. नंतर आपण हे समजण्याचा प्रयत्न केला की आता माझ्या शहराला काय गरज आहे. And I was trying to give you an example that what the situation in my city of Pune as well as a similar situation in the city of Corinth were. आणि मी तुम्हाला हे या उदाहरणातून हे समजवण्याचा प्रयत्न करत होतो की पुणे शहर आणि करिंथ शहर यामध्ये काय साम्य होते. And now today we are going to further understand what is the real marks of true love. आणि आज आपण हे शिकणार आहोत की खऱ्या प्रेमाची लक्षणं काय आहेत. Or I would like to say that what are the characteristics of true love. आणि त्याचे नक्की त्याचे गुण काय आहेत. But before we go ahead and try to explore the 13th chapter of 1 Corinthians, आणि पहिले करिंथकरास याचे 13वा अध्याय वाचण्याआधी I would like to pray for you. मला तुम्हासाठी प्रार्थना करायला आवडेल. दे बाप्पा, विशेष करून पुन्हा एकदा दे बाप्पा, तू माझा बंधू अभिषेक आणि मला ही तुझी सुवार्ता सांगण्याची तू संधी दिलीस बाप्पा, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो बाप्पा. जे कोणी आमचे मित्रमंडळी हे वचन ऐकत आहेत बाप्पा, त्या प्रत्येकावर तुझ्या पवित्र आत्म्याची कृपा दृष्टी असावी असं तू कर बाप्पा. आणि होऊन दे बाप्पा की तुझ्या आगापे प्रीतीने त्या प्रत्येकाला तू भरून टाक बाप्पा, आणि त्यांना तू उत्तेजित करणारा एकमेव जिवंत परमेश्वर आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो बाप्पा. इथून पुढचा सर्व वेळ काळ समय आम्ही तुझ्या हाती देतो. हीच लहानशी विनंती तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. So as we are trying to understand, we understood 1 Corinthians chapter 13 verses 1 to 3. आणि जसे आपण पाहतो की पहिले करिंथकरास याचा 13वा अध्याय पहिले ते 3रे वचन, We have already understood that. आपल्याला ते अगोदरच कळाले आहे. And I would like to encourage you today from verses 4 to 7. आणि तुम्हाला मी प्रोत्साहित करत आहोत की आजची जी वचनं आहेत 4 ते 7. So I ask my dear brother Abhishek to read 1 Corinthians chapter 13 verses 4 to 7 in Marathi for us. आणि मी आज पहिले करिंथकरास याचा 13वा अध्याय 4 ते 7 वचन वाचत आहे. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करीत नाही. प्रीती बडाई मारीत नाही, फुगत नाही. ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, उपकार स्मरत नाही. ती अनितीत आनंद मानित नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करीते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वासंबंधाने धीर धरते. As the word of God says that the 1 Corinthians chapter 13 verses 4 to 7 is the characteristics of true love.
जी पहिले करिंथकरास हे 13वा अध्याय वचन 4 ते 7 त्याच्यातून आपल्याला खऱ्या प्रेमाचे गुण काय आहेत ते आपल्याला कळतात. It says that in the 4th verse that love suffers long and is kind. 4थ्या वचनात ते असे म्हणत आहे, प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. Particularly for the verse 7th, it says that love bears all things. विशेष करून 7व्या वचनामध्ये ते असे म्हणते, प्रीती सर्व काही सहन करीते. Today, as we look at families, आज जेव्हा आपण कुटुंबाकडे बघतो, if there is a small argument between the husband and wife, जेव्हा पती पत्नीमध्ये एक छोटासा जरी काही कुठला वाद झाला, immediately there is a very popular word. They say that I don't want to stay with you, I would like to divorce you. ते लगेचच असे शब्द संबोधतात किंवा उच्चारतात की म्हणतात की मला आता घटस्फोट घ्यायचा आहे आणि मला आता तुझ्याबरोबर राहायचं नाही. But 1 Corinthians chapter 4 verse number 7 says that love bears all things. पहिले करिंथकरास 13वा अध्याय आणि 7वे वचन असे म्हणते की प्रीती सर्व काही सहन करीते. Today we need to have that bearing for each other. We need to bear each other's burdens. आज आपल्यामध्ये ती सहनशीलता आपण निर्माण करणे गरजेचे आहे. एकमेकांची जी ओझे आहेत ते वाहण्याची गरज आहे. Is your wife trying to torment you, trying to trouble you? कुठल्याही प्रकारची तुमची बायको जी आहे ती तुम्हाला त्रास देऊ इच्छिते का किंवा त्रास देते का? Then I would encourage you to pray for her. तर मी तुम्हाला प्रोत्साहित करतो की तुम्ही प्रार्थना करा तिच्यासाठी. Is your husband trying to trouble you, trying to persecute you? Is he an alcoholic trying to beat you? तुमचा जो पती आहे तो दारुडा आहे का किंवा तो तुम्हाला त्रास देत आहे का, मारत आहे का? Then I will encourage you to pray for him. तर मी तुम्हाला प्रोत्साहित करतो की तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा. Today's children, आजची लेकरं they don't want to obey their parents. त्यांना स्वतःच्या आई वडिलांची आज्ञा मानायची नाही. They want to follow the worldly system. त्यांना जगिक जे एक सिस्टम आहे ते पाळायचं आहे. They don't want to follow the family culture. त्यांना ज्या रूढी परंपरा आहेत कौटुंबिक त्या पाळायच्या नाहीत. Today the family does not sit together to eat their meals. आजकाल कित्येक असे कुटुंब आहेत की ते एकत्र बसत नाही जेवणासाठी. They want to sit separately because they feel awkward, they don't feel comfortable. कारण त्यांना त्यांच्या आई वडिलांबरोबर किंवा त्यांच्या कुटुंबाबरोबर बसण्यासाठी त्यांना लाज वाटते, त्यांना वाईट वाटते, त्यांना कसे तरी वाटते. As Jesus says in John chapter 15 verse number 5, जसे येशू ख्रिस्त म्हणतो योहान या पुस्तकामध्ये 5वे वचन आणि 5वे अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये, John chapter 15 योहान याचा 15वा अध्याय and 15th verse, आणि 15वे वचन, it says, ते असे म्हणते, Jesus says that I call you as my friends. येशू ख्रिस्त असा म्हणतो की मी तुम्हाला मित्र म्हणून बोलावले आहे. Jesus calls us as friends. येशू म्हणतो की मी तुम्हाला मित्र म्हणून बोलावले आहे. So that same friendship in the family is lost. त्याच प्रकारची जी मैत्री आहे ती आज कुटुंबामध्ये हरवली आहे. The father does not have time for his children. वडिलांना बापाला त्याच्या मुलांसाठी वेळ नाहीये. The children do not have time for their mother. मुलांना त्यांच्या आईसाठी वेळ नाहीये. They have a lot of time for their friends, but they don't have time for their family. त्यांना लेकरांना त्यांच्या मित्रांसाठी खूप भरपूर वेळ आहे, पण त्यांच्या कुटुंबासाठी थोडा देखील वेळ नाही. If we understand the characteristics of love, जर आपल्याला प्रीतीची आपल्याला जर गुण कळतात तेव्हा in 1 Corinthians chapter 13 verses 4 to 7, पहिले करिंथकरास याचा 13वा अध्याय वचन 4 ते 7 यामध्ये, I will ask my dear brother Abhishek to read the word of God again, and wherever the word love is mentioned, he will mention his own name. की जिथे जिथे प्रीतीचा उल्लेख केलेला आहे तिथे मी माझे वचन व माझे नाव तिथे मी घालेल आणि ते बोलेल. And I will encourage you to say the same, as you have a copy of the Bible, that wherever the word love is, you use your own name and say it and confess it. आणि मी तुम्हाला ते अशी विनंती करतो की तुम्ही असे घोषित करा की जिथे जिथे प्रीती असा उल्लेख झालेला आहे पवित्र शास्त्रामध्ये 13वा अध्याय करिंथकरासाच्या 4 ते 7 तिथे तुम्ही स्वतःचे नाव वापरा आणि तुम्ही ते घोषित करा. It will give a beautiful and a meaningful lesson. ते तुमच्यासाठी एक खूप सुंदर असा
तुम्हाला त्यातून बोध मिळेल. And I will ask Brother Abhishek to read it again. आणि मी ते पुन्हा वाचत आहे. अभिषेक सहनशील आहे, परोपकारी आहे. अभिषेक हेवा करीत नाही. अभिषेक बडाई मारीत नाही, फुगत नाही. अभिषेक गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, उपकार स्मरत नाही. तो अनितीत आनंद मानित नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानतो. तो सर्व काही सहन करीतो, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असतो. सर्वांची आशा धरतो, सर्व संबंधाने धीर धरतो. Does the characteristics what is mentioned in these verses resemble our life? याचं कुठल्याही प्रकारचं साम्य आहे का आपल्या जी गुण आहेत ती आपल्या आयुष्यामध्ये? It says, love suffers long and is kind. Can I say that Mayank is very patient, Mayank is very kind towards others? मी हे असे म्हणू शकतो का की अभिषेक खूप सहनशील आहे आणि दुसऱ्यां परोपकारी आहे? Can I say about myself that Mayank does not envy? मी असे म्हणू शकतो का की अभिषेक हेवा करीत नाही? The same question you need to ask to yourself. अशा म्हणजे सारखाच असा प्रश्न आपण स्वतःसाठी विचारला पाहिजे. Mayank does not parade itself, and Mayank Abhishek- is not puffed up. अभिषेक बडाई मारीत नाही, फुगत नाही. Today, when we talking about the word puffed up, today if there is a disconnect between families, if someone does not involve you in their decision making process, do we get puffed up? जेव्हा आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये जेव्हा आपले नातेवाईक किंवा कोणी असेल, जेव्हा आपले निर्णय कुठले असतील तेव्हा जर आपण त्यांच्याशी संगनमत केले नाही किंवा त्यांना विचारले नाही तर ते जे लगेच फुगतात का? Is that happening with you? ते तुमच्याबद्दल होत आहे का? Does it happen with you when it says that Mayank does not behave rudely, Mayank does not seek its own, Mayank is not provoked, Mayank thinks no evil? असे होते का की अभिषेक गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, उपकार स्मरत नाही? Are we saying that Mayank does not rejoice in iniquity, Mayank rejoices in the truth? असे आपण म्हणतो का की अभिषेक अनितीत आनंद मानित नाही तर सत्यासंबंधी आनंद मानतो? Can you give a guarantee about your own self that these characteristics of the true love are present with you? तुम्ही हे असे सिद्ध करू शकता का की हे जे गुण आहेत ते तुमच्या खऱ्या प्रेमामध्ये देखील आहेत? Are we saying that Mayank bears all things, believes all things, Mayank hopes all things, and Mayank endures all things? तुम्ही असे म्हणू शकता का किंवा आपण असे म्हणू शकतो का की अभिषेक सर्व काही सहन करीतो, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असतो, सर्वांची आशा धरतो, सर्व संबंधाने धीर धरतो? All these characteristics of true love will be present with you when you have the filling of the Holy Spirit daily in your life. हे सर्व जे गुण जे आहेत खऱ्या प्रीतीचे ते तुम्हामध्ये तेव्हाच असतील जेव्हा तुम्हामध्ये पवित्र आत्म्याची प्रीती असेल. As the Bible says, जेव्हा पवित्र शास्त्र म्हणते in Galatians chapter 5 verses 22 and 23, गलती गरस याचे 5th chapter, 5वा अध्याय आणि 22nd and 23rd verse, 22वा आणि 23वा वचन, that the fruit of the Holy Spirit, की पवित्र आत्म्याचे फळ जे आहे it will be showing in yourself, or the fruits will be shown to others, की त्याची जी फळं आहे ती दुसऱ्यांना तेव्हाच दिसेल, or rather they will see the fruit of the Holy Spirit present in you ती फळं तुमच्यामध्ये तेव्हाच दिसतील पवित्र आत्म्याची when you are filled with the Holy Spirit. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले असाल. And that is the real marks of true love. आणि तीच खरी लक्षणं आहेत आणि गुण आहेत खऱ्या प्रेमाची, खऱ्या प्रीतीची. If I am not filled with the Holy Spirit, जर मी पवित्र आत्म्याने भरलेलो नाही and if I just talk about love, आणि जर मी फक्त प्रीतीने बोलत आहे, प्रीतीबद्दल बोलत आहे, then I will not have true love towards my wife. तर मग माझ्या पत्नीसाठी माझ्या मनात खरे प्रेम नाही. If I am not filled with the Holy Spirit, जर मी पवित्र आत्म्याने भरलेलो नाही, then I will not have true love towards my children. तर माझ्या मुलांकरिता माझ्यामध्ये प्रीती नाही. If I am not filled with the if I am not filled with the Holy Spirit, then I will not have true love towards my parents.
जर माझ्यामध्ये पवित्र आत्मा नाही, पवित्र आत्म्याने मी भरलेलो नाही, तर माझ्या आई वडिलांसाठी माझ्याकडे खरे प्रेम नाही आहे. If I am not filled with the Holy Spirit, then I will not have that true love and that compassion towards my workplace. जर माझ्यामध्ये पवित्र आत्म्याने मी भरलेलो नाही आणि माझ्या कामामध्ये देखील ते नाही आहे. That means I will not love my work. त्याचा अर्थ असा होतो की मी माझ्या कामावर देखील प्रेम करत नाही. My young friends, माझ्या तरुण मित्रांनो, I would like to encourage you, give you a word of counsel. तुम्हासाठी माझ्याकडे एक वचन आहे. Be dedicated towards your work. तुमच्या कामासाठी तुमची तत्परता असू दे. Because if you are financially stable, कारण जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या जर स्टेबल आहात, you will have an opportunity to sow into the kingdom of God, तर तुमच्याकडे संधी आहे की तुम्ही देवाच्या राज्यामध्ये तुम्ही त्याची पेरणी करू शकाल. as well as it will help others also to learn from you. तसेच ते एक उदाहरण देखील बनेल आणि दुसऱ्यांसाठी संधी देखील बनेल की ते तुम्हाकडून शिकतील. And keep yourself away from the wiles of the devil of this world. आणि तुम्ही स्वतःला सैतानाच्या जे काय वाईट कुयुक्त्यात तुम्ही त्यापासून तुम्ही दूर राहाल. That is how you will understand true love. आणि तशा रीतीने तुम्ही खऱ्या प्रेमाची तुम्हाला ओळख होईल. The word of God, the Holy Bible, पवित्र प्रभूचे जे वचन आहे, पवित्र शास्त्र, that is a love letter from the Abba Father to us, ते एक प्रेमपत्र आहे आपल्या स्वर्गीय पित्याकडून for us. आपल्यासाठी. There are 4 types of words which are used for love in the Bible. 4 प्रकारचे जे प्रेम आहेत ते बायबलमध्ये आहेत. There are different 4 words used for the word love. आणि 4 प्रकारचे जी प्रीतीचे जे शब्द आहेत ते आहेत. First is eros. पहिले आहे ते इरॉस. Eros love is a romantic love between a husband and wife. इरॉस नावाची जी प्रीती आहे ती पती आणि पत्नीमधील आहे. The second type of love is storge love. जे दुसऱ्या प्रकारचे प्रेम आहे ते किंवा प्रीती आहे आणि जो शब्द आहे त्यासाठी त्याला स्टोर्गे असे आहे. Storge love is there to protect and make oneself secure. स्टोर्गे नावाची जी प्रीती आहे, शब्दाची जी प्रीती आहे, त्याचा अर्थ असा होतो की ते संरक्षण करणारं जी प्रीती आहे. Today we see the soldiers who are there at the borders of every country. प्रत्येक देशाचे जे सैनिक आहेत, जे सीमेवर आहेत, ते तशाच प्रकारची त्यांची ती प्रीती आहे. And in storge love, they love the country so much they are there to protect the citizens of the country. त्यांची प्रीती अशा प्रकारची आहे की ते तिकडे सीमेवर याच्यासाठी आहे की तिथले जे नागरिक आहेत त्या देशाचे त्यांचे ते संरक्षण करीत आहेत. The third type of word for love which is used is phileo. तिसऱ्या प्रकारचा जो शब्द आहे प्रीतीसाठी त्याचं नाव असं आहे फायलिओ. Phileo love is the brotherly kind of love. फायलिओ जी प्रीती आहे ती बंधूंमधली प्रीती आहे. And the fourth and the most important and the purest form of love is the agape love. आणि चौथ्या प्रकारची जी प्रीती आहे ती सर्वात महत्त्वाची प्रीती आहे आणि त्याचा शब्द जो आहे त्याचा शब्द जो आहे तो अगापे असा आहे. And in agape love, it is the purest form of love towards God. आणि अगापे जी प्रीती आहे ती एकदम खऱ्या प्रकारची प्रीती आहे देवाकरिता. As we have seen in the word of God, जसे आपण पाहतो पवित्र शास्त्रामध्ये, and it is our belief and our faith आणि आपला हा विश्वास आहे that God so loved the world. की देवाने जगावर एवढी प्रीती केली. Again, I would like to encourage you to say that where the word world is mentioned, you mention your name. आणि मी तुम्हाला परत प्रोत्साहित करत आहोत की जिथे प्रीती हा शब्द आहे तिथे तुम्ही तुमचे नाव तिथे वापरा. Where the word world is mentioned, you mention your name. जिथे जगाचा उल्लेख जग म्हणून या शब्दाचा जिथे या वचनामध्ये उल्लेख आहे तिथे तुम्ही तुमच्या नावाचा वापर करा. It says God so loved the world. ते असे म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली. Rather than that, you say that God so loved Mayank. उदाहरणार्थ तुम्ही असे म्हणा की देवाने अभिषेकवर एवढी प्रीती केली. You can mention your own name. तुम्ही स्वतःच्या नावाचा तिथे उल्लेख करू शकता. That for Mayank, की अभिषेकसाठी God sent His only begotten Son, देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला. so that Mayank should not perish, याकरिता की अभिषेकचा नाश होऊ नये.
So, but Mayank should have everlasting life. तर अभिषेकला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. Jesus died for you and me. येशू ख्रिस्त हा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मरण पावला. He defined true love. त्यांनी खऱ्या शब्दाने त्याचं प्रीतीची जी खरी व्याख्या आहे ती आपल्याला तिथं दिलेली आहे. He modeled true love. त्यांनी तिथे एकदम चांगले उदाहरण दिलेले आहे. Jesus is the example of true love. येशू ख्रिस्त हे खूप चांगले उदाहरण आहे प्रीतीचे. He sacrificed himself as true love. त्यांनी स्वतःला देऊन टाकले, मरण स्वीकारले If खऱ्या you प्रेमासाठी. if you read the Gospels in the Bible, जर तुम्ही पवित्र शास्त्रामधली पुस्तके वाचले तर the first 4 Gospels, शुभवर्तमानामधली पहिली 4 पुस्तके वाचली तर Matthew, Mark, Luke, and John, मत्तय, मार्क, लूक आणि योहान, where it is mentioned about Jesus. जिथे येशू ख्रिस्ताचा उल्लेख केला आहे. If you read 1 Corinthians chapter 13 verses 4 to 7, जर तुम्ही करिंथकरासाचा पहिला अध्याय 13वा अध्याय आणि 4 ते 7 वचन जर वाचले तर Jesus is exactly modeling the true characteristics of love. येशू हा खरे, तिथून आपल्याला येशूचे गुण तिथे जे आहेत ते कळतात खऱ्या प्रीतीचे. Jesus bears all things. येशू ख्रिस्ताने सर्व काही सहन केले. When Jesus was dying on the cross of Calvary, जेव्हा तो कॅल्वरीच्या क्रुसावर जेव्हा तो मरत होता for your sins and my sins, तुमच्या आणि माझ्या पापाकरिता, he took that willingly, joyfully. त्यांनी ते खूप आनंदाने त्याचं स्वागत केले. He died for you. तो तुम्हासाठी मरण पावला, He died for me. तो माझ्यासाठी मेला. And when Jesus was sacrificing himself on the cross, जेव्हा त्यांनी स्वतः मरण पावला क्रुसावर, he was willingly sacrificing himself. तो स्वइच्छेने स्वतःचे तिथं क्रुसावर मरण पावला. Jesus did not by any chance revolt or did not have any envy. कुठल्याही प्रकारचा त्या येशू ख्रिस्ताच्या मनात हेवा नव्हता. Today there is another example we can learn from our Lord Jesus Christ when he was on the cross. आज आपण अजून एक उदाहरण बघू शकतो येशू ख्रिस्त जेव्हा क्रुसावर होता तेव्हाचे. If you and I, जर तुम्ही आणि मी, we are bedridden because of sickness, जर आपण बिछाण्याला खेळलेलो आहोत आजारी असल्यामुळे, if you are facing any kind of a fever, cough or cold, जर कुठल्याही प्रकारचे सर्दी, ताप, खोकला आपल्याला असेल तेव्हा, or for that matter you are COVID positive, आणि जर तुम्हाला समजा की कोविड जर झाला किंवा कोरोना जर झाला तर, and you are lying in the hospital in quarantine, आणि तुम्ही विलगीकरण कक्षामध्ये जर आहात हॉस्पिटलच्या, इस्पितळाच्या, but you have confessed your faith in Jesus as the only true Lord and Savior, आणि तुम्ही हे घोषित केलं आणि हे मान्य केलं की येशू ख्रिस्त हीच खरी प्रीती आहे, you have got an opportunity to pray for others because you are quarantined. आणि तुम्हाला दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायची संधी मिळत आहे कारण तुम्ही विलगीकरण कक्षामध्ये आहात. So there is no one around you, there is no one for you to talk to. जेणेकरून कुठल्याही प्रकारचं तुम्हाला दुसरं कोण तुम्हाला येऊन त्रास देणार नाही किंवा तुम्हाला अडवणार नाही. You don't have anyone to talk around you because you're quarantined. कोणी तुमच्याशी बोलू शकत नाही कारण तुम्ही विलगीकरण कक्षामध्ये आहात. That is an opportunity given by the Holy Spirit for you to pray for others. ती एक संधी दिलेली आहे पवित्र आत्म्याने तुम्हासाठी की तुम्ही दुसऱ्यांसाठी देखील प्रार्थना करू शकता. To pray for the salvation of the souls. की लोकांच्या तारणासाठी तुम्ही, त्यांच्या आत्म्यांसाठी तुम्ही त्याकडे प्रार्थना करू शकता. And the Bible says आणि पवित्र शास्त्र म्हणते in Proverbs chapter 11 नीतिसूत्रे त्याचा 11वा अध्याय and the 30th verse आणि 30व्या वचनामध्ये that he who wins souls is wise. आणि जो आत्मे जिंकतो तो शहाणा आहे. If you are winning souls for the Lord Jesus Christ आणि जर तुम्ही येशू ख्रिस्तासाठी जर तुम्ही आत्मे जिंकत आहात by preaching his word, देवाची सुवार्ता करून, by giving your testimony, तुमची साक्ष सांगून, by praying for people, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करून, by going and visiting at their home, तुम्ही त्यांच्या घरी आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांना प्रार्थना करण्यासाठी, as well as encouraging them from the word of God, आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, the Bible calls you and I as wise. तो Wise. आपल्याला शहाणा असं म्हणतो. Wise. We are शहाणा. wise in the eyes of the Lord. आपण
देवाच्या दृष्टिकोनातून शहाणे आहोत, because we have won souls for His kingdom. कारण आपण देवाच्या राज्यासाठी आपण आत्मे जिंकले आहेत. So I would like to encourage you, तर मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छितो, please call us. कृपया करून आमच्याशी संपर्क साधा. We will love to minister to you. आम्हाला तुमच्याकडे येऊन सुवार्ता करायला आवडेल. Our contact information is mentioned in the scroll. आमचा जो संपर्क आहे तो तुमच्या टीव्हीच्या खालील बाजूस दाखवला आहे, दर्शविला आहे, And you can call us, आणि तुम्ही आम्हाला संपर्क साधू इच्छिता and we करू have a शकता. special gift for you. आणि तुमच्यासाठी आमच्याकडे एक विशेष अशी भेटवस्तू आहे. This promotion is exclusively from Living in Prophetic Times Ministries only. आणि हे जे प्रमोशन आहे ते फक्त लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स मिनिस्ट्रीज यातर्फेच आहे. That we will send you a copy of our Daily Bread Devotional 2021 as a free gift. आणि जी आपली रोजची भाकर हे जे पुस्तक आहे ह्याची प्रत आम्ही तुम्हाला फुकट आम्ही देऊ. And it is available only in English and Marathi till the time the stocks last. आणि ही प्रत जी आहे ती फक्त इंग्रजी आणि मराठीमध्ये आहे, आणि ते तोपर्यंत जोपर्यंत त्याचे स्टॉक आहेत तोपर्यंत. And if you are in need of our Daily Bread Devotional in any other language, आणि जर तुमची दुसऱ्या कुठल्या भाषेमध्ये आपली रोजची भाकर ह्याची जर तुमची इच्छा असेल की ती दुसऱ्या भाषेमध्ये यावी, you please contact us. तुम्ही आम्हाला संपर्क साधा. We would love to arrange a copy for you. तुमच्यासाठी एखादी प्रत मागवायला आम्हाला आवडेल. However, तरी देखील you will receive your copies in the next 15 days येणाऱ्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला तुमची प्रत मिळेल, from the time you give us a call. जेव्हा तुम्ही कॉल कराल त्यानंतरपासून. I am so encouraged that I am able to minister to you from the Holy Word of God. सॉरी, I am so encouraged to preach the Holy Word of God to you. मी खूप प्रोत्साहित आहे की देवाचा पवित्र शब्द मी तुम्हामध्ये त्याची सुवार्ता करू शकतो. I would like to pray for you again. तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा प्रार्थना करायला इच्छितो. हे दे बाप्पा, विशेष करून ही पुन्हा एकदा तू आम्हाला संधी दिलीस बाप्पा, आणि जे तुझे प्रीतीचे गुण आहेत बाप्पा, ते सर्व गुण तू आम्हामध्ये तू बिंबवणारा परमेश्वर आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो बाप्पा. इथून पुढचा सर्व वेळ, काळ आणि समय आम्ही तुझ्या हाती देतो. हीच लहानशी विनंती तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन.